ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणारं पहिलं व्यासपीठ कोकण डायरी. पनवेल महानगरपालिकेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांची जोरदार लढत रंगली आहे. विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत ठोस पुराव्यांसह फेटाळले. अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथवरची जिम नाहीये, तर क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. हा विषय काढला का लाईटची काय गरज आहे, ती पहिल्यांदा त्याने अभ्यास करावा. ती लाईट नसून त्या ठिकाणी आपल्याला बाबासाहेब आंबेडकर पुतल्यापासून त्या आपण शिवाजी महाराजांच्या पुढे गेल्यानंतर आपला भाजी मार्केट तोपर्यंत आपण डेकोरेटिव्ह पोल त्यांच्या जे सुशोभीकरणावरती बोट ठेवतात. आज ती जुनी पोल आहेत, ते 12-14 वर्ष झाले आणि ते जुन्या काळातले आहेत. म्हणून आपण ते शहर सुंदरीकरणाच्या प्रगतीमध्ये तो टेंडर आला प्रशासनाच्या काळामधून. तो आता मंजुरीला आमच्या स्थायी समितीकडे आला, म्हणून त्याला मंजुरी दिली. आपण फिरते शौचालय काय गरज आहे, अरे काय गरज आहे असं बोलण्यात तारतम्य आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेते तुमच्याच नेत्याने विचारा काय गरज आहे. आपल्याकडं मराठा मोर्चा निघाला, आपल्याकडं ही वारकरी संप्रदायाची भूमी आहे. त्यामध्ये सप्ते बाकीच्या शाळांचे कार्यक्रम खूप सारे होत असतात. आपल्याकडे जुने फायबरचे होते, पण त्यांची दयनीय अवस्था बघता त्या ठिकाणी हा प्रस्ताव आपल्याकडे आला आणि त्या आपण स्टेनलेस स्टील SS304 या क्वालिटीचे आपण ते शौचालय मागवलेले आहे. आम्ही या विषयाला स्थगिती दिली तरी सांगतात भ्रष्टाचार झाला. एकदम सुंदर टॉयलेट आहे आणि त्यांची 15 वर्षाची गॅरंटी आहे. किती 15 वर्ष बघण्याची गरज लागणार नाही. कर्नाला अकॅडमी त्या ठिकाणी फुटपाथवरचे 2-3 फोटो आणले आणि दाखवले. ती क्रॉसफिट जिम आहे. ते काय फुटपाथवरची जिम नाहीये, तर क्रॉसफिट म्हणजे ज्या गार्डन्स आता आपण सुशोभीकरण केले त्या ठिकाणी आपले ज्येष्ठ नागरिक, महिला, मुलं त्या ठिकाणी वॉकिंग जॉगिंगला जातात. त्या ठिकाणी आपण ते क्रॉसफिट जिम म्हणजे ती 12,92,000ची. 5 कंटेनर त्या ठिकाणी घेतो, त्याची किंमत 21 लाख रुपये. तरी त्यात भ्रष्टाचार झाला. अरे कुठल्या पद्धतीचे भ्रष्टाचार? पहिला आतमध्ये घुसा बघा, नंतर त्याचं काय ते तुम्ही खरोखर आहे का बघा. तोंडात येईल ते बघ करायचा. स्वयंघोषित आपण कायदेपंडित स्वतःला समजता, त्याला काहीतरी तारतम्य पाहिजे. त्या ठिकाणी MBBS डॉक्टर बसणार का, आपले लेबर बसासाठी ती घेत ना आपण. त्या ठिकाणी केबिन असणार आहे, 2-3 केबिन, मेडिकल त्या ठिकाणी असणार आहे, नर्स बसणार आहेत, येणाऱ्या पेशंटची त्या ठिकाणी चेकअप होणार आहे. त्या अनुषंगाने आतमध्ये काय काय ते बघा ना, त्याच्यानंतर तुम्ही बघ करा. आम्ही बोलत नाही, बोलू नका, तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेतात, विरोधातच बोलणार म्हणून लोकांनी तुम्हाला विरोधात ठेवलंय. सत्तेत आम्हाला का बसवलंय? त्यासाठीच बसवलंय ना.